भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण निजधामाला निघाले त्यावेळची गोष्ट. उद्धव हा श्रीकृष्णांचा शिष्य. श्रीकृष्ण उद्धवाला गूढ परब्रह्माचे ज्ञान सांगत होते की परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. परब्रह्म हे सर्वव्यापी असूनही सर्वांपासून अलिप्त आहे. परब्रह्म सूक्ष्माती अतिसूक्ष्म आहे. ते नित्य आहे, अचल आहे, सनातन आहे आणि ते कधीही जन्म पावत नाही आणि कधीही मृत्यू पावत नाही. आता श्रीकृष्णासारखा ज्ञानदाता आणि उद्धवांसारखा शिष्य असल्यावर काय विचारता. उद्धवानी झपाझप ज्ञान ग्रहण केले. सर्व ज्ञान सांगून झाले आणि श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात की उद्धवा, आता तू ज्ञानसंपन्न झालास. ह्या जगात जाणायचे आता तुला काहीही राहिलेलं नाही. आता मी निजधामी प्रयाण करतो, तू आनंदाने परत जा. उद्धव स्थितप्रज्ञ मनाने भगवंताकडे पाठ करून चालू लागले. काही अंतर गेले आणि उद्धव परत आला. परत कृष्णाकडे आल्यानंतर श्रीकृष्ण हसून विचारतात की उद्धवा, परत का आलास. तेव्हा उद्धवाने भगवंताकडे पाहिले आणि त्याचे ज्ञान पुन्हा जागृत झाले. विवेकाच्या बळावर भगवंताकडे पाठ फिरवून पुन्हा उद्धव चालू लागले. पण काही अंतर चालून गेल्यास मघाप्रमाणे ते पुन्हा आले. श्रीकृष्णांनी आता सर्व जाणलं होतं आणि त्याला ते विचारतायत की अरे उद्धवा, असे काय करतोस. तुला झालंय तरी काय. काही महत्वाचं बोलायचंय का. काही राहून गेलंय का बोलायचं. लवकर सांग बाबा. आता आपली तुझी आणि माझी हीच भेटी आहे. तेव्हा भगवंताचे बोलणं ऐकून उद्धवाच्या हृदयात कालवा कालव झाली आणि आता आपल्याला श्रीकृष्णाचा सहवास मिळणार नाही ह्या कल्पनेनीच त्याचं हृदय गलबलू लागलं आणि शेवटी अतिशय कळवळून तो म्हणाला, कृष्णा, मला तुझ्या वियोगाची कल्पनाही सहन होत नाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की अरे, मी तुला सगळं ज्ञान दिलंय, एवढे सांगून सुद्धा तुला वियोगाचं दुःख होतं म्हणजे कमालच म्हणायची. तेव्हा उद्धवानी खाली मान घातली. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि मान वर करून हात जोडून तो म्हणाला की कृष्णा, तू काहीही म्हण, पण सर्व ज्ञान होऊन सुद्धा मला समाधान वाटत नाही एवढे मात्र खरं. भगवंता, तुझ्या गोपींना तू जे समाधान दिलंस ना ते तू मला दे. श्रीकृष्णाने आपलं आसन सोडलं आणि उद्धवाच्या जवळ आला. त्याने त्याच्या हृदयावर आपला हात ठेवला आणि म्हणाला, उद्धवा, डोळे मीट. उद्धवाने डोळे मिटले. पाहता पाहता भाव समाधीमध्ये निमग्न झाला आणि तो श्यामसुंदर उद्धवाच्या हृदय सिंहासनावर विराजमान झाला. उद्धवाचा चेहरा आनंदाने फुलून गेला.